नमस्कार, मी सविता फोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतो सोया चाप. त्याच्यासाठी डबा आपण ओपन केलेला आहे आणि या सोया चाप अशा पद्धतीने असतात, जशी की आईस्क्रीम. तर आपल्याला जेवढ्या हव्या तेवढ्या आपण काढून घेऊयात. तर मी इथे 5 तरी काढून घेईल. 5 आपण एका कढईमध्ये काढून घेतल्यात. या फ्रीजमध्ये ठेवलेले असतात, त्याच्यामुळे मग नॉर्मल होऊन द्यायच्या आणि 2-3 पाण्याने धुवून घेऊयात. ॲक्च्युली सोया चाप हे आपल्या सोयाबीन वडे असतात, त्याची पावडर आणि मैदा, याच्यामध्ये मैदाच खूप जास्त असतो, त्याच्यामुळे एवढं हेल्दी नाही आहे हे. पण आपण त्याची थोडीशी प्रयत्न करूयात हेल्दी भाजी बनवण्याचा. तर आता सोया चाप चांगल्या 2-3 पाण्याने धुवून घेतल्या आणि एक मोठ्या भांड्यामध्ये घेतलं स्टीलच्या, कारण आपल्याला दह्यामध्ये त्या कोट करायच्या. दही घेतलं आहे, आंबट नाही आहे, ताजंच दही आहे. त्याच्यामध्ये पावडर मसाले घालताना आपण पहिल्यांदा त्याच्यात हळद, धना पावडर घालूयात. सगळेच मसाले थोडे थोडे घालायचे आहेत. जिऱ्याच्या ऐवजी भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट. आता हे घरीच बनवलेलं लाल तिखट आहे, जे तुम्हाला थोडंसं फिकं दिसत असेल. तर आता हे आपल्याला सोया चाप आहेत त्या कोट करून घ्यायच्या. मसाल्यासोबत याला थोडंसं मीठ देखील हवं आहे टेस्टसाठी. पण ॲक्च्युली बाय मिस्टेक ही प्रोसेस मला नंतर करायची होती, कारण आपल्याला पहिल्यांदा हे सोया चाप उकडून घ्यायचे होते धुवून घेतल्यानंतर. म्हणून दही आणि तो मसाला तसाही साईडला होता. मी दुसऱ्या कढईमध्ये हे सोया चाप तसेच काढून घेतले आणि उकळून घेते आहे. त्याला चांगलं 5-6 मिनिट उकळून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांनी त्याला असं जरा पलटी करून घ्यायचं. आपण पहिल्यांदा त्याला उकडून घेऊयात, बाजूला ते बॉईल होतं आहे तोपर्यंत जरा ग्रेव्हीसाठी मसाल्याची तयारी करूयात. तर कढईमध्ये कांदा, लसूण, आलं आणि 1 हिरवी मिरची, याच्यासोबत आपण टोमॅटो देखील घालणार आहे आणि 2-4 काजू भिजत घातले होते, ते देखील आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊयात. ग्रेव्हीसाठी आपण हा मसाला बनवतो आहे सोया चापच्या. कांदा थोडासा पहिल्यांदा घातला, कारण टोमॅटो नंतर घातलं. टोमॅटो घातलं की ओलसरपणा येतो, म्हणून नंतर घातलं. पहिल्यांदा थोडंसं कांद्याला परतून दिलं. कोथिंबिरीचे देठ आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत, ते देखील या मसाल्यासोबत परतून घेतले. बाजूला पहिल्यांदा मोठ्या गॅसवर बॉईल होणारे सोया चाप आपण मध्ये थोडा वेळ बारीक गॅस केला होता. चांगले 5-6 मिनिट उकडलेले आहेत. आता त्याला साईडला ठेवूयात आणि आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, निथळून घ्यायचं आहे. एकतर चाळणी तुम्ही ओतून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने पाणी दाबून बाजूला काढून घेतलेलं आहे मी. आता याला नॉर्मल करून घ्यायचं आहे आपल्याला. थंड होतं आहे तोपर्यंत आपला हा मसाला आता थंड झाला आहे सोया चाप काढेपर्यंत. आता त्याला मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेते. छान अशी त्याची पेस्ट आपण करून घेतली. इकडे आता हे सोया चाप जे निथळून घेतले होते, पाणी बॉईल करून घेतलेले आहेत, ते नॉर्मल झाले, थंड झालेले आहेत. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. आपल्याला या ज्या सोया चाप आहेत आईस्क्रीम, तर त्याची ही स्टिक आहे आईस्क्रीम स्टिक, तशीच तीच सेम स्टिक याच्यामध्ये घातलेली असते, ती काढून घ्यायची. हे बॉईल केलेले आहेत चांगले उकडलेले. पहिल्यांदा आपण त्याला चांगलं 3 पाण्याने धुवून घेतलं, नंतर बॉईल करून घेतलं, उकडून घेतलं आणि आता नॉर्मल झाल्यानंतर आपण त्याच्यातलं जी स्टिक आहे, जे हे लाकडाची पट्टी, ती काढून घेऊया आणि त्याला आता आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. आता बाजूला गॅसवरती आपण ग्रेव्ही देखील तयार करू शकतो तोपर्यंत, हे छोटी मोठी कामं करेपर्यंत. तर पहिल्यांदा मी दाखवते तुम्हाला. असे बारीक आपल्याला याचे पीस करून घ्यायचे आहेत. छान असं उकडलेलं आहे आतमध्येपर्यंत, तुम्ही बघाल मस्त. थोडंसं क्रॉस कापायचं अशा पद्धतीने.
तुम्हाला हव्या तशा वड्या तुम्ही त्याच्या पाडू शकता, कारण ते छान असं उकडलेलं आहे. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता ज्या 5 स्टिकचे आपण तुकडे करून घेतले सोया स्टिकचे, बॉईल सोया स्टिकचे, तर थोड्या थोड्या बॅचमध्ये आपण आता हे परतून घेऊया. पहिल्यांदाच तुम्ही ज्यावेळेस त्याला पलटी कराल त्यावेळेस ती थोडीशी खाली चिकटल्यासारखे वाटते. मंद ते मध्यम आचेवरच छान असं परतून घ्यायचं, म्हणजे मस्त आतमध्येपर्यंत ते परतलं जातं. तसं इथे आपण बॉईल केलेले आहेत, पण थोडेसे असे शॅलो फ्राय करून घेतले तर भाजी अजूनच जास्त चविष्ट होते. मला आता एवढ्यासाठी मी 3 बॅचमध्ये याला परतून घेतलेलं आहे. आता परतता आपण बाजूला ग्रेव्ही देखील आपली तयार होऊ शकते, कारण हे परतताना आपल्याला बारीकच गॅस ठेवायला लागतो. तर चला, याच कढईमध्ये आपण मसाला फ्राय करून घेतला होता थोड्याशा तेलावरती. तर गॅसवर कढई ठेवल्या गॅस गरम व्हायच्या अगोदरच, आपली कढई गरम व्हायच्या अगोदरच मी काही पावडर मसाले घालून घेतले. तेलकटच आपली मसाल्याची कढई होती, तर त्याच्यामध्ये पावडर मसाल्यामधले सगळे थोडे थोडे मसाले घालून घेतलेत. जसे की आपण हळद, लाल तिखट, धना पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, इथे मी जिरं घातलं आहे, तुम्ही हवं तर जिरं घालू शकता. मी जिऱ्याची पावडर घातलेली आहे, धना पावडर, आणि थोडीशी कोथिंबीरही मी फोडणीत घालते. आता जे काही तेल आपण टाकलं आहे ते परतायला लागलेलं आहे, आणि हा पावडर मसाला जळायच्या अगोदर जी आपण मसाल्याची पेस्ट करून घेतली आहे ती घालून घेऊया. तर चांगलं परतून घ्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये आहे कांदा, लसूण, आलं, 1 हिरवी मिरची घातलेली आहे, आणि कोथिंबीरीचे देठ आपण त्याच्यामध्ये वाटून घेतले, 1 टोमॅटो देखील. हे सर्व साहित्य आपण चांगलं परतून घेतलं, त्याच्यामुळे नंतर ग्रेव्हीसाठी जास्त परतण्याची गरज नाही. आता इथे किचन किंग मसाला आपण या मसाल्यामध्ये थोडासा घालतो, आणि वाटण आहे ते सुकं वाटते म्हणून थोडंसं पाणी घातलं. इकडे बाजूला आपली शेवटची बॅच देखील आपण सोया चपची तळून घेतो. शॅलो फ्रायच करायचं, त्याला खूप जास्त तेल घालून डीप फ्राय करायची गरज नाही. मसाल्यामध्ये मीठ घालूयात, आणि त्याला झाकण ठेवलं. मंद आचेवर मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपले हे मस्त सोया चाप आपले तळून झालेले आहेत. छान असे धुवून मस्त उकडून घेतलेले 10 मिनिट, आणि मग थंड झाल्यानंतर बारीक बारीक त्याचे काप केले, आणि आपण ते तळून घेतलेले आहेत. आता आपण इथे घेतले ताजं दही. याच्यामध्ये मसाला डब्यातले सगळे थोडे थोडे मसाले आहेत, जसं की हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला. आता दही आणि हे सगळे मसाले हे तळून घेतलेले सोया चाप आहेत त्याला व्यवस्थित लावून घेतलेत, कोट करून घ्यायचे व्यवस्थित. ते थोडंसं स्किप झालेलं आहे व्हिडिओ, तर पुन्हा एकदा मी सांगते. या तळून घेतलेल्या सोया चापला आपण ताज्या दह्यामध्ये पावडर मसाल्याच्या डब्यातले घालून कोट करून घेतलेला आहे, जसे की लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद. आता इकडे ग्रेव्ही आपली तेल सुटेपर्यंत परतून झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं, आणि आता आपण जे हे उकडून तळून घेतलेले आणि दह्यामध्ये आपले नॉर्मल मसाले घालून कोट करून घेतलेलं हे जे सोया चाप आहेत ते घालून घेतले. आता सोया चाप छान असे बॉईल करून तळून घेतलेले आहेत. ग्रेव्ही देखील छान अशी आपण पहिल्यांदाच कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सर्व, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सर्व तेलामध्ये भाजून घेतलं होतं. ते बारीक करून घेतलेलं आहे, आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यातलं सर्व साहित्य व्यवस्थित तळलेलं, भाजलेलं, उकडलेलं आहे. तर आता त्याला चांगलं आपण मिक्स केलं आहे, आणि आपल्याला 1 उकळी आता याला आणायची आहे. ती मंद आचेवर आणू शकता किंवा मध्यम आचेवर. तर मी मंद आचेवरच आणणार आहे, म्हणून थोडंसं झाकण मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे, जेणेकरून जो काही थोडासा रस्सा आहे तो ओतू जाऊ नये. छान अशी उकळी आलेली आहे.
पुन्हा एकदा तळापासून मस्त हलवून घेऊयात. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे सोया चंक्सची. नक्की एकदा करून पहा, झटपट होते तशी. कधीतरी पाहुणे आलेत किंवा छोटी मोठी पार्टी घरात असेल तरी देखील ही सोया चंक्सची अशी छान अशी ग्रेव्हीदार भाजी तुम्ही करू शकता. भातासोबत, रोटी, फुलके, चपाती, नान कशासोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.